मीरा भाईंदर शहरामध्ये आज मराठी अस्मितेसाठी मनसे मोर्चा काढणार आहे आणि या मोर्चा आधीच रात्री 3:30 वाजता ठाण्यातून पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलेलं आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावलेली आहे। राजकीय वातावरण यामुळे तापलेलं आहे। या नोटिसांचा मनसेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। मोर्चा नियोजित वेळेत आणि ठरलेल्या ठिकाणीच होणार असा ठाम इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे। मात्र आज जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्यामुळे आता मनसेचा मोर्चा हा कशा पद्धतीने पुढे निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, मोर्चा निघणार यावर मनसेचे नेते हे ठाम आहेत। अविनाश जाधव यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कशा पद्धतीने आता मनसे हा मोर्चा काढणार आहे? नक्की श्वेता, मराठी विरुद्ध अमराठी असा वाद मीरा भाईंदर मध्ये सध्या पेटलेला आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये काही दिवसांपूर्वी व्यापारी वर्गाने भव्य दिव्य असा मोर्चा काढलेला होता आणि आता या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेकडून सुद्धा मीरा भाईंदर मध्ये भव्य दिव्य मोर्चाचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। मनसे नेते अविनाश जाधव नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मात्र तत्पूर्वी पोलिसांकडनं अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, जेणेकरून पुढे मोर्चा निघू नये किंवा मग वातावरण मीरा भाईंदर मध्ये चिघळू नये यासाठी आता जी शक्यता वर्तवली जाते मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यामुळे त्या ठिकाणी अजून वातावरण चिघळू शकतं। आपल्या नेत्याला ताब्यात घेतल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा जास्तीचे आक्रमक होऊ शकतात अशी शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते। मात्र तरी सुद्धा पोलिसांकडनं खबरदारी घेतली जात असून आता हा मोर्चा पार पडतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण मनसेचे नेते हे अजूनही आपल्या ठरलेल्या वेळेवरती मोर्चा निघणार यावरती त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे। त्यामुळे आता मीरा भाईंदर मध्ये नक्की मनसेचा मोर्चा कधी निघतो आणि पोलीस या मोर्चासाठी कशा पद्धतीने तयारी करतात आणि त्यानंतर मनसे नेते कशा पद्धतीने आक्रमक होतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मीरा भाईंदर मध्ये जो मोर्चा पार पडणार आहे याचे पडसाद आपल्याला राज्यभरामध्ये होताना पाहायला मिळू शकतं, कारण एकदा का मोर्चाला सुरुवात झाली तर मग ठिकठिकाणी मराठीच्या अस्मितेसाठी कार्यकर्ते आणि मराठी प्रेमी हे जागरूक होऊ शकतात आणि याचे पडसाद आपल्याला राज्यभरात दिसू शकतात। आता महत्त्वाचं हे आहे की अविनाश जाधव यांच्यासह ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा पोलिसांकडनं नोटिसा ज्या आहेत त्या बजावण्यात आलेल्या आहेत। पोलिसांकडनं खबरदारी जी घेण्यात आलेली आहे, कायदा सुव्यवस्था प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे। मात्र तरी सुद्धा कार्यकर्ते आणि मराठी प्रेमी हे आपल्याला मोर्चावरती ठाम दिसल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता काही वेळामध्ये चित्र स्पष्ट होईल, मनसेचा मोर्चा होणार की पोलीस हा मोर्चा हाणून पाडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काही वेळामध्ये या संपूर्ण घडामोडीचं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।